नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, अपडेट आपण घेऊन येत असतो। अशीच एक महत्त्वाची अपडेट आता आपण घेऊन आलेलो आहे। ही आहे NHPC। ही रिक्रुटमेंट 2025 ची आहे, सेंट्रलची एग्जाम आहे, पण याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ENTC या विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। कुठल्या पोस्ट आहे NHPC जे आहे हे म्हणजे काय, कुठली ही ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, याच्यासाठी किती पोस्ट आहेत, त्याच्या व्यतिरिक्त एग्जाम पॅटर्न काय असणार आहे आणि फॉर्म भरण्याच्या महत्त्वाच्या तारखा काय आहेत हे सगळं जाणून घेऊया। सिलेक्शन प्रोसेस, एग्जाम पॅटर्न, इम्पॉर्टंट डेट हे सगळं जाणून घेऊया। सिव्हिलसाठी 109 जागा आहेत, मेकॅनिकलसाठी 49 जागा आहेत, इलेक्ट्रिकलसाठी 46 जागा आणि ENTC साठी सुद्धा 17 जागा आहेत, ज्युनियर इंजिनियर म्हणजेच कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, NHPC लिमिटेड हे जे आहे आपल्याला माहिती आहे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर ओके कंपनी लिमिटेड, आणि ही जी NHPC आहे ही सेंट्रलची ओके नवरत्न कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे PSU मध्ये येते ही। ओके, आणि नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट इन NHPC याच्यामध्ये जे JEE लेवलच्या आहेत, ह्या JEE लेवलच्या सगळ्या पोस्ट आहेत। कुठल्या पोस्ट आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि डिटेल, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, तर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी जी ही पोस्ट आहे S1 ग्रेडची ही पोस्ट आहे। याच्यामध्ये 29,600 ते 1,19,500 हा पे बँड आहे। एज्युकेशनल क्रायटेरिया बघूया सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन क्रायटेरिया डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। गव्हर्नमेंट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट स्पेसिफिक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट पण अफिलेटेड असलं पाहिजे। त्यांनी काय म्हटलेलं आहे, फुल टाइम 3 इयर्स रेग्युलर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट रेकग्नाइज इन्स्टिट्यूट। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये MSBT चे जे कॉलेजेस आहेत किंवा DT चे अप्रूव्ड जे कॉलेजेस आहेत हे कॉलेजेस याच्यामध्ये मोडतात। ओके, आणि त्याच्यामध्ये दुसरा क्रायटेरिया त्यांनी काय टाकलेला आहे की 60% मिनिमम 60% मार्क हे त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल, किंवा तुमचं जर ग्रेडिंग असेल तर इक्विव्हॅलेंट ग्रेडिंग तुम्हाला घ्यावं लागेल। ओके, आणि जर तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी असाल OBC EWS यांना 50% त्यांनी मेन्शन केलेलं आहे। मग आता डिप्लोमा सिव्हिल त्यांनी इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, तर डिग्रीवाल्यांचं काय, तर त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे जर तुमचं डिप्लोमा होऊन तुम्ही BE किंवा BTech केलं असेल तर इट्स ओके, पण जर तुम्ही फक्त हायर क्वालिफिकेशन BTech BE हे जर केलेलं असेल नुसतं तर तुम्ही पात्र नाहीत। म्हणजे इथे जे विद्यार्थी डिप्लोमा झालेले आहेत, हा डिप्लोमा डिग्री झालेले आहेत इट्स ओके, पण 12th नंतर डिग्री झाले असेल तर ते विद्यार्थी इथे पास किंवा इलिजिबल नाही। त्यांनी इथे स्पष्ट म्हटलेलं आहे हायर टेक्निकल क्वालिफिकेशन लाईक BE BTech विदाउट द इसेन्शियल क्वालिफिकेशन। इसेन्शियल क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं डिप्लोमा इन सिव्हिल, दॅट इज अ फुल टाइम रेग्युलर डिप्लोमा इज नॉट इलिजिबल अलाउड। ओके, स्पेसिफिकली लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी इथे हायलाइट करण्यासारख्या आहे आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, म्हणजे तुमचा डिप्लोमा हा तुमचा लागणारच आहे। तुम्ही डिग्री केली असेल तर डिप्लोमा प्लस डिग्री असेल तर तुम्ही पात्र आहात, तुम्ही प्लेन डिप्लोमा केला असेल तरी पात्र आहात, पण तुम्ही हायर एज्युकेशन विदाउट डिप्लोमा केलं असेल तर यू आर नॉट इलिजिबल। 12th प्लस डिग्री असेल तर आलो नाही। ओके, विद्यार्थी मित्रांनो इथे एज क्रायटेरिया जो आहे तो सुद्धा लक्षात घ्या, 30 इयर्स आहे। टोटल 109 जागा आहेत। ओके, आणि ह्या सगळ्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज सिव्हिल JEE साठी आहे। तसंच दुसरं बघूया आता, हे आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, परत S1 ग्रेड आहे आणि तुमचा पे स्केल आहे 29,600 ते 1,19,500, म्हणजे त्याच ग्रेडचा हा पे बँड आहे। इथे जागा ज्या आहेत ह्या 46 जागा आहेत, सिव्हिल साठी 109 जागा आहेत, आणि आपण इलेक्ट्रिकल बद्दल बोलतोय तर इलेक्ट्रिकल साठी 46 जागा आहेत। इथे सुद्धा ज्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेला आहे
ओके, किंवा ज्यांनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा हायर एज्युकेशन केलंय तर ते विद्यार्थी इथे पात्र आहेत. पण जर 12वी प्लस बीई केलेलं असेल किंवा बीटेक केलेलं असेल, ओके, तर ते विद्यार्थी इथे पात्र नाहीत. ओके, आणि इक्वॅलंट इलेक्ट्रिकलला इक्वॅलंट जे सब्जेक्ट्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, पॉवर इंजिनिअरिंग, हे विद्यार्थी सुद्धा जे आहेत हे विद्यार्थी इथे पात्र आहेत इक्वॅलंट मध्ये. परत इथे सुद्धा तोच क्रायटेरिया आहे, 60%. जर ओपन कॅटेगरी असेल तर तुम्ही त्या डिप्लोमामध्ये 60% मार्क घेतले पाहिजे, जास्त घेतले पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नको. आणि जर कॅटेगरीमध्ये असेल तर 50% मार्क. ओके, हे झालं इलेक्ट्रिकलचं. मेकॅनिकल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, S1 पोस्ट 29,600 ते 1,19,500 हा पे बँड आहे. इथे जागा आहेत 49 मगा सांगितल्याप्रमाणे, आणि जे एज क्रायटेरिया आहे तो 30 वर्षापर्यंत आहे. इथे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे लागणार आहे. ओके, त्याच्यासोबत बीई बीटेक असेल तर चालेल, पण मगा सांगितल्याप्रमाणे इथे 60% पेक्षा जास्त मार्क ओपन कॅटेगरीचे, आणि जे विद्यार्थी ओबीसी आहे किंवा SC ST आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला म्हणतो आपण इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे त्या विद्यार्थ्यांसाठी 50%. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं 12वी प्लस जर बीई बीटेक असेल तर ते चालणार नाही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ENTC, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, याच्यामध्ये सुद्धा 29,600 ते 1,19,500 हा पे बँड आहे. एज आहे 30 वर्ष अप्पर लिमिट, आणि 17 जागा आहेत, ह्या 17 वॅकन्सीज. याच्यामध्ये काय पाहिजे, डिप्लोमा इन ENTC ज्याला EJ म्हणतात महाराष्ट्रामध्ये, आपल्याला माहिती आहे MSBT याच्यामध्ये, तर 3 वर्षाचा तो डिप्लोमा जो आहे तो गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट रेकग्नाइज कॉलेजमधनं पाहिजे. ओपन कॅटेगरीसाठी 60% मार्क मिनिमम पाहिजे, आणि कॅटेगरीमध्ये जर असाल तर 50% मार्क पाहिजे. इक्विव्हॅलंट कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत त्या पण लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिसिप्लिन अल्सो इन्क्लूड्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, प्युअर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल. या ब्रँचचे जर डिप्लोमा होल्डर असेल तरीही तुम्ही पात्र आहात NHPCच्या या ज्युनियर इंजिनियर पोस्टसाठी. 30 वर्ष अप्पर लिमिट आहे, आणि इथे ENTC साठी 17 जागा आहेत. ओके, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे झालं तुमचं पे स्केल, नेम ऑफ द पोस्ट, नंबर ऑफ वॅकन्सीज, एज क्रायटेरिया, एज्युकेशनल क्रायटेरिया. ओके, आता आपण जाऊया सिलेक्शन प्रोसेस वरती. तर कॉम्प्युटर बेस टेस्ट होणार आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड ऑनलाइन NHPC and have filed all the requisite information conformity with eligibility criteria shall be provisionally allowed to appear for the CBT and the written examination. ओके, त्याचा पॅटर्न काय आहे ते पण आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये सुद्धा तो जो CBT आणि रिटन टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असाल, म्हणजे जनरल असेल, ओबीसी असेल, EWS असेल, तर तुम्हाला मिनिमम 40% मार्क पडलेच पाहिजेत. आणि जर तुम्ही SC ST किंवा फिजिकली हँडिकॅप्ड, ओके, बेंचमार्क डिसेबिलिटी ज्याला म्हणतो, तर याच्यामध्ये जर मोडत असाल तर 35% हे तुम्हाला मिनिमम टोटल मार्क्स मिळालेच पाहिजे. येते लक्षात. ऑन सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फायनल सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी गिवन प्रोव्हिजनल ऑफर ऑफ अपॉइंटमेंट. ही प्रोसेस आहे त्यांची, त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला करावं लागेल. तुम्ही CBT दिली की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागेल, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जे जे काही अपलोड केलं महत्त्वाचं, तुमच्या मार्कशीट असतील, डॉक्युमेंट्स असतील, इतर सर्टिफिकेट्स असतील, हे सगळे तिथे व्हेरीफाय होणार. तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या टेस्टचा पॅटर्न काय आहे तो पण समजून घेऊया. ही 3 तासाची टेस्ट आहे, 3 आवर्स, म्हणजेच 180 मिनिटाची ही काय आहे, ही टेस्ट होणार आहे. याच्यामध्ये 200 मार्क्स असणार आहेत. CBT मध्ये 200 मार्क्स असणार आहे. याच्यामध्ये विषय लक्षात घ्या, JE ज्युनियर इंजिनियर ही पोस्ट आहे. जर विद्यार्थी सिव्हिलचा असेल तर त्याला सिव्हिलचे टेक्निकल क्वेश्चन्स येतील. जर विद्यार्थी इलेक्ट्रिकलचा असेल तर इलेक्ट्रिकलचे येतील, मेकॅनिकलचे असेल तर मेकॅनिकलचा, आणि ENTCचा असेल तर ENTCचे क्वेश्चन्स येतील टेक्निकल पार्टमध्ये. याला ते काय म्हणतात, पार्ट 1 म्हणतात. काय म्हणतात, पार्ट 1. तर पार्ट 1 जो आहे तो 140 MCQचा असेल.
म्हणजे तुमचे जे टेक्निकल MCQ असेल ते 140 MCQ जे आहे हे तुमचे टेक्निकल वरती असतील, तुमच्या ब्रँचच्या नुसार. त्यानंतर 30 MCQ जे आहे ते जनरल ची रिलेटेड असतील. 30 क्वेश्चन जे आहे हे तुमचे जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस वरती असतील. आणि राहिलेले 30 क्वेश्चन्स 200 पैकी हे जे 30 क्वेश्चन्स आहेत म्हणजे हे सुद्धा 30 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. तर हे जे क्वेश्चन्स आहेत हे रिझनिंग वरती असतील. कशावरती असतील? रिझनिंग वरती. हा झाला पार्ट 1, हा झाला पार्ट 2 आणि हा झाला पार्ट 3. म्हणजे 3 पार्ट असतील याच्यामध्ये. काय असतील? 3 पार्ट असतील. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. ठीक आहे. ते 140 MCQ जे आहे हे पार्ट 1 मध्ये, 30 MCQ पार्ट 2 मध्ये जनरल अवेअरनेस आणि 30 MCQ हे पार्ट 3 रिझनिंग मध्ये. येते लक्षात? तर हे 3 पार्ट आहेत तुम्हाला CBT ला. ओके, लक्षात घ्या. बाकी त्यांनी राष्ट्रभाषा किंवा राजभाषा ऑफिसरची वेगळी पोस्ट आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही. इथे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1 मार्क असेल म्हणजे 200 मार्क्स आहेत तुमचे बेसिकली. ओके, आणि निगेटिव्ह मार्किंग 0.25 ची आहे. तर हे सुद्धा लक्षात घ्या. प्रत्येक MCQ ला 1 मार्क असेल आणि डेफिनेटली तुमचा 0.25% हे तुमचं निगेटिव्ह मार्किंग मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. ओके, फॉर्म फिलिंग ऑलरेडी सुरू झालेली आहे 2 सप्टेंबर पासून आणि अजूनही तारीख आहे फॉर्म भरायची. 1 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ऑनलाईन पोर्टलवरती डेट तुमच्या फॉर्म फिलिंगच्या सुरू झालेल्या आहेत आणि लास्ट डेट ऑफ क्लोजिंग ऑनलाईन पोर्टल इज 1 ऑक्टोबर. तर तुम्ही अजूनही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि जे विद्यार्थी आता तयारी करतायत त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो मी, आपली ऑनलाईन ऑफलाईन बॅच सगळ्या ADR कव्हर करते. तशाच सेंटरच्या सुद्धा ह्या काही एक्झाम RRB असेल, SSC असेल याच्यासाठी उपयुक्त बॅच आहे. आणि हे पुस्तक आहे 12,000 प्लस MCQचं. 788 781 1411 या क्रमांकावरती तुम्ही बॅच बद्दलची माहिती घेऊ शकता आणि 12,000 बुक सुद्धा परचेस करू शकता. 12,000 पुस्तक जे आहे ते वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकता आणि आपल्या पुणे आणि नाशिकच्या ब्रँचेसमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट होते आपले. आणि नक्कीच जे विद्यार्थी सेंट्रलच्या PSU मध्ये वगैरे इंटरेस्टेड आहे त्यांनी फॉर्म भरायला काही हरकत नाही. आणि सगळ्यांना चान्स आहे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, सिव्हिल. ओके, तर थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.